PCOS जवळपास प्रत्येकालाच माहिती आहे, पण सध्या PCOSचं नाव बदलून PMOS असं केलेलं आहे. PCOS पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम याच्या नावावरून असं वाटतं की ओव्हरीज मध्ये सिस्ट आहेत, पण बऱ्याच फिमेल्सला PCOS असते पण ओव्हरीज मध्ये सिस्ट नसते. या उलट काही फिमेल्सला ओव्हरीज मध्ये सिस्ट असते पण PCOS नसते. डिसीजचं नाव चुकीचं असल्यामुळे त्याला चुकीचं समजलं जातं. मॉडर्न सायन्सनुसार रिसर्च झाल्यावर कळलं की मेन प्रॉब्लेम सिस्ट नाही तर मेटाबॉलिझम आहे, म्हणून त्याचं नाव चेंज करून PMOS म्हणजेच पॉली एंडोक्राइन मेटाबॉलिक सिंड्रोम असं केलेलं आहे. PCOS हे फक्त पिरियड्स किंवा ओव्हेरियन सिस्ट यापर्यंतच लिमिटेड नाही, तर तो एक एंडोक्राइन म्हणजेच हार्मोनल आणि मेटाबॉलिझम रिलेटेड प्रॉब्लेम आहे. जेव्हा आपल्या बॉडीमधील मेटाबॉलिझम बिघडतं तेव्हा पिरियड्स इरेग्युलर होणं, वजन वाढणं, केस गळणं, चेहऱ्यावर पिंपल्स येणं किंवा इनफर्टिलिटी यांसारखे प्रॉब्लेम सुरू होतात. मॉडर्न सायन्सला ही गोष्ट समजायला 14 वर्ष लागली, पण आयुर्वेदामध्ये ऑलरेडी हा कन्सेप्ट होता. आयुर्वेदानुसार कोणताही रोग हा एका अवयवामध्ये तयार होत नाही, तर त्याचं मूळ कारण पूर्ण शरीरातील असंतुलन असतं. म्हणूनच आयुर्वेद फक्त लक्षणांवर नाही तर रूट कॉजवर काम करतं. आयुर्वेदामध्ये याच्या ट्रीटमेंटसाठी पेशंटची अग्नी, रसधातू, कफदोष, अपनवायू तसेच त्यांची मेंटल हेल्थ यावर सुद्धा ट्रीटमेंट केली जाते. तुमचं डाएट, स्लीप, स्ट्रेस आणि ओव्हरऑल लाईफस्टाईल इज द पार्ट ऑफ ट्रीटमेंट. प्रॉपर गायडन्स, प्रॉपर लाईफस्टाईल आणि आयुर्वेदाच्या मदतीने तुम्ही या प्रॉब्लेम्स पासून मुक्त होऊ शकता. तो बाद में जब मॉडर्न साइंस लाइफस्टाइल चेंज करने को बोलेगा तो आयुर्वेद पे तो आना ही पड़ेगा बेटा.